नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योगाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार. या दिवशी गुरुपुषामृत योग आहे. हा योग इतका शक्तिशाली आहे की या दिवशी केलेले कार्य कधीही नाश पावत नाही, उलट त्यामध्ये सतत वाढ होत जाते. गुरुपुषामृत योग म्हणजे काय? गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह, पुष्य म्हणजे नक्षत्र, अमृत म्हणजे अमरत्व देणारा योग. म्हणजेच हा योग असा आहे की या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अमृतासारखे अक्षय बनते. गुरुपुषामृत योगाचे महत्त्व. या दिवशी केलेली गुंतवणूक वाढत जाते, घरात लक्ष्मीचा वास होतो, नशीब खुलते, अडथळे दूर होतात. म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सोनं खरेदी केल्याने वाढ का होते? आध्यात्मिक कारण. गुरुग्रह म्हणजे समृद्धी आणि ज्ञानाचा कारक. पुष्य नक्षत्र म्हणजे वाढ आणि विस्तार. त्यामुळे या दिवशी घेतलेलं सोनं फक्त वस्तू नसून ऊर्जा बनते, लक्ष्मीची कृपा वाढते, धन वाढण्याचे मार्ग उघडतात आणि आर्थिक स्थैर्य मिळतं. लक्ष्मी विष्णू पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान करावे, घर स्वच्छ ठेवावे, पूर्व किंवा उत्तर दिशेला आसन घ्या, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिमा ठेवा, फुलं, अगरबत्ती, दिवा लावावा आणि मंत्र जप करावा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्ही मंत्रांचा जप 108 वेळा करावा. असे केल्याने विशेष फळ मिळते. या दिवशी करावयाचे काही खास उपाय. पिवळ्या वस्त्रात हळद बांधून तिजोरीत ठेवावी, गाईला गूळ किंवा चणा खाऊ घाला, गरिबांना दान करा, गुरुग्रहासाठी पिवळ्या वस्तू दान करा. स्वस्तिक कोठे काढावे? स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे. घराच्या मुख्य दरवाजावर, तिजोरीवर, पूजा घरात हळद किंवा कुंकवाने स्वस्तिक काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करा, पैसे गुंतवा किंवा बचत सुरू करा. सोनं, चांदी किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू घ्या. मैत्रिणींनो, गुरुपुषामृत योग हा फक्त एक दिवस नाही, तर तुमच्या आयुष्याला बदलण्याची एक सुवर्ण संधी आहे. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात. म्हणून हा दिवस वाया जाऊ देऊ नका आणि श्रद्धेने हे उपाय नक्की करा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.